I think about नमस्ते। हम ऐसी टूर पे आए हैं। यहाँ पे ये पहाड़ी इलाका है और हमारे दोस्त अप्पा जी और बापू जी इधर देखो। यस बॉस। ये हमारे प्यारे दोस्त काम करने में हमारे से बुजुर्ग है पर उनका स्वभाव बहुत एक नंबर है। और एक बात बताऊँ आपको, ये हमारे दोस्त अप्पा जी हमेशा टूर के लिए कहीं पर पहुंच जाते। कागद आणू का जरासा? आम्हाला पातेलं आहे ना, पाणी ठेवून दिलेलं आहे, वायाने जाऊ द्यायचंय ते पाणी। आता फेका ना। थांबा थांबा। बापू काय टाकलंय? कांदे टाकले। हवा किती चालू आहे ना? आजूबाजूचा नजारा बघा, सगळं आपण डोंगरावर किती उंच आहे। बापरे। कांदे टाकायचे का? आता टाका।
टमाटे आहे ना बाकी उरलेले? काय बनवतो पण आपण आज? आपण काय बनवतो आज? चिकनची भाजी. चिकन. वारच खूप चालू आहे ना. पुढं जाऊ दे. हा, हे अंबारी मसाला आहे. अंबारी मसाला. ओके. मिरची पावडर लाल. अपाशी आधी जाऊ ना. आधी जाऊ. दीड किलो ना. अपन कम से कम 2 किलो चिकन है. 2 किलो चिकन में 2 पुड़िया डाली. कम तो नहीं पड़ेगा. नहीं. थांबा बसा इधर. हा हे घ्या. जास्त कशात? चिकन त्या बरोबर पेटत पेटत दुसऱ्या हवा जास्त असतो. एकदम परफेक्ट उचलत. मला वाटतंय ना बरं का घेता का तांदूळ जरा. हा खूपच हवा आहे. झालेला फक्त टेंट पण लोटून दिलाय. जरा राहू दे ना टेस्टी लई म्हणजे आपणच आहे ना. एक पुढे पॅक करून दे. हे ना झाकून ठेवली असते. झाकून ठेवली. झाकून ठेवायला ना झाकण ठेवली असती पासून नंतर
हा डोंगर कुठला आहे हा त्र्यंबकेश्वर मधला समोरचा हो. म्हणजे ही जी लाईट दिसती ते जी नाथांची गुफा आहे. ही नाथांची ग्रुप आहे. तुम्हाला सर्व सांगायचं म्हटलं ते ब्रह्मगिरी हा. हा ब्रह्मगिरी डोंगर ज्यावेळेस शिवतांडव झाला होता शंकराने जटा आपटली आणि तिथून जिथून गंगा उगम पावली तो परिसर आहे. आणि आपण त्याच्या पाठीमागं आहोत. म्हणजे पाठीमागच्या बाजूला आला. पाठीमाग ही जी वरती लाईट दिसत हो ते ती नाथांची गुफा जी आहे हो हो तिथं गाव आहे ते आहे का ते ते छोटंच एक गाव आहे ना बरं हो. का तुम्हाला सांगतो त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये छोटे छोटे पाडे म्हटल्यानंतर तुम्हाला ते सांगायचं म्हटलं की एक 100 लोकांचं या 150 लोकांची वस्ती इथं राहणार एक छोटीशी तिकडे राहणार स्टॉप करून थोडे ठिकाणी राहतात त्यांना पाडे म्हटले पाडे. पाडे किंवा मेट. हो आणि इथं आता आपण एवढं जंगलात आलो तर आजूबाजूला जंगली प्राणी पण आहे, म्हणजे खास करून बिबळ्यांचा खूप इथं वावर आहे. बिबट्या तरस आणि तरस वाघ तुम्हाला आता जवळजवळ 3:30 पहाटेच्या 3:30-4च्या दरम्यान आपल्याला बघायला भेटते. आणि पण लांडगे पण आहे ना लांडगे पण आहे. म्हणजे ससे किंवा हरणांचा प्रकार इथं दिसतो का? हरणांचं प्रकरण आहे. हा डोंगर परिसर असल्यामुळं जंगली होय. म्हणजे इथे शिकारीसाठी या प्राण्यांना शिकारीसाठी जसं ससे त्याच्या व्यतिरिक्त काय अजून ससे वगैरे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हेच ना मग आपल्याकडे जास्त करून बिबटे तरस म्हणजे ते कशावर जगतात असं मला म्हणायचं. हे का आजूबाजूला पाड्यावरती गाय गायी वगैरे गायी करायच्या गायीला पण मग फॉरेस्ट काही ऍक्शन घेत नाही. फॉरेस्टने सगळ्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहे ग्रामपंचायत मार्फत आपली जनावरं सांभाळणे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी जाळी शेड गोट फार्म अशा प्रकारची उपकरणं साहित्य यांची सुविधा करून आणि त्यांना बचाव केलेला आहे. पण शेतकऱ्यांचे म्हणजे इथं नाशिक मध्ये कुत्र्यांचं खूप म्हणजे कुत्रे खूप खातात असं ऐकलं मी. कुत्रे खूप पळून येतात. हो 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 आता जस्ट 2 दिवस झाले. तुम्ही ऐकलं बरोबर आहे. 2-3 दिवस झाले तेव्हा शहरात 3 बिबटे आले होते. हो हो बरोबर ना? हो हो पाणी टाका पाणी टाक जाओ. इकडे इकडे अचानक ला 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 ला. मोर लांडोरी संग आणि थेंब थेंब गळ श्री खाना तो हो गया, जल्दी आ जाओ. लो लो आपली बस. व्हेरी नाईस.
बापू साहेबांचा शुभ असते बापू साहेबांच्या शुभ असते. बापू साहेब ओके. हा कुठला किल्ला आहे बापू? हरिहर किल्ला आहे. हरिहर. हा. म्हणजे आता आपण त्याच्या पायथ्याशी आपण. बाजूला त्र्यंबकेश्वर आहे, जव्हार घाट आहे मागे. हा. जव्हार म्हणजे ते जव्हारला राजाचा वाडा बी आहे. हा जव्हार इथून जवळ आहे ना आपल्याला. हो, जवळ आहे. त्या राजांचं मुकणे आडनाव आहे. मुकणे. म्हणजे काय हिस्ट्री जव्हारच्या राजा? म्हणजे आदिवासी राजा. आदिवासी त्यांचं बी खूप मोठं प्रश्न होतं. त्यांचं त्यावेळेस म्हणजे बाहेरच्या देशात शिक्षण झालं. आणि मग नंतर अप्पासाहेब आणि बापूसाहेब आपण आज इथं जे स्टे घेतलं ओके. हा इतका सुंदर ठिकाणी स्टे आहे की जनाब. कोणालाही हा स्टेचा वाव, म्हणजे बहुत टेस्टी. आनंद घेता मिळत नाही. वाव. बाजूला हा आपण एवढा आनंद घेऊन राहिला फक्त आणि फक्त बापू साहेबांमुळे. बापूने सुंदर रेसिपी बनवली, आनंद घेतला. जव्हारची काय स्टोरी सांगतो? हा जव्हारची स्टोरी अशी आहे, बाजूलाच जव्हार आहे. जव्हारची हद्द चालू होती तिथे जव्हार घाट आहे जवळच. तिथं बाजूला हरिहर किल्ला आहे. तिथून तो थोडंच अंतरावर तिथं जव्हार हद्द चालू होती. जव्हारला सुद्धा एक राजा आहे जव्हारचा, म्हणजे त्यावेळेस राजा होऊन गेलेले मुकणे त्यांचं आडनाव. हो. आणि ते राजे सध्या पुण्याला राहतात. त्यांचं त्यावेळेस म्हणजे बाहेरच्या देशात त्यांचं शिक्षण झालं. हो, आदिवासी राजा म्हणून. मुकणे राजा. मुकणे म्हणजे वाडा अजून आहे. हो, फार सुंदर हवेली त्यांची. वाडा म्हणतात जव्हारला. आणि हरिहर किल्ला इथं जवळच आहे, आपण त्याच्या पायथ्याशी आहे. हरिहरगिरी आणि बाजूला ते पंचलिंग म्हणतात, म्हणजे 5 डोंगर तिथं असे छोटे छोटे, म्हणजे ते वरती. हरिहर किल्ल्यावर काय हरिहर किल्ला हा शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे. आजचा काय आहे? आता सध्या फक्त म्हणजे आता पर्यटन स्थळातला एक भाग झालेला आहे तो. Trekking वगैरे हो, आणि जे ट्रॅकिंग वगैरे हे ते खूपच. निवृत्तीनाथांना इथं दीक्षा दिली होती ना, चुकामुक झाली होती. हो, चुकाम वादळ आलं. बरोबर. म्हणून त्याच्या लक्षात आलं की गाय अशा वेळेस बरोबर अशाच वेळेस गायींच्या कळपातून बाहेर जाते, परत येते. तर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या गायीच्या मागे गेला. मग त्या गायीच्या मागे जातो. एक ठिकाणी गाय विशिष्ट ठिकाणी जातीये आणि तिच्या त्या दुधाच्या धारा त्या ठिकाणी पडतात आपोआप. कोणत्या जागेवर? मग हे त्र्यंबकेश्वरचं वैशिष्ट्य सांगितलं. ओके. मग तिथून त्र्यंबकेश्वरची म्हणजे असं समजायचं आपण त्या ठिकाणी ही निर्मिती देवाने कुठून तरी कोणाच्या तरी तोंडून कोणाच्या तरी साक्षीने हा असा इतिहास आहे. आणि आदिवासी नाही तो नंतर पण पहिले म्हणजे मूळ गौतम ऋषींचं इथं तपश्चर्या झाली. आणि मग तिथंच ती नदी म्हणजे बाजूने गौतमी नदी जी आहे पहिली, तर त्या गौतमी नदी म्हणजे गौतम ऋषीवरून त्यांच्या त्या नदीचं नाव आहे. आपल्याला भरपूर टाइम काय झाला, 9:19 तर आवरा मसाले भरले का? भरतोय. थोडं बाकी आहे.
आता हा आमचं सर्व आवरलेलं आहे, जेवणाचं वगैरे सगळी तयारी झाली. आता झोपायची तयारी झालेली आहे आणि थोडंसं शेकोटी पेटवून शेकण्याचा इतकी मजा घेऊन राहिलो. आणि इतकी थंड वारं आहे ना, आता इतकं थंड वारं आहे, थंडीचा आनंद घेत आहोत. खूप थंड वारं आहे आणि जोरात वारा चालू आहे. बापरे बापरे. आता सर्व तयारी झाली, आता झोपायची तयारी चालू आहे. शेठ तर झोपले, बापू शेठ. बापू उठा. अहो, उठा. बरं, कसं वाटलं पण आता परिसर कसा वाटला? एकदम भारी ना. बस बाहेर एक नजर मारून घेतो शेवटची. झोप खूप छान झाली ना. सकाळ झाली, उठलो. बाहेर येऊन बघ ना. सर्व कचरा गोळा करून जाळून टाका. पर्यावरण रोखा. आता बघा मित्रांनो, सूर्य उगवेल. आता सूर्य निघेल, डोंगरातून वरती येईल हळूहळू. आपण